मला सांग तुझा आवडता हिरो कोणता? क्रिकेट असू कोणता खेळाडू असू? हा विराट कोहली. तुझा विराट कोहली. तुझा विजय ठेलपे. तुझा बरं दुसरा कोणता हिरो पिक्चरचा? परश्या. बरं मला सांग आता चौघांनी एकच उत्तर द्या. मला सांगा तुमच्या अंगावर जे कपडे आहे ते तुम्हाला कोणी घेऊन दिले? हा आई बापाने. बरं शाळेत तुम्हाला जो खर्च होतो वही पेन पुस्तक त्याचा खर्च कोण करते? आई बाबा. बरं तुम्हाला काही तुमचं काही दुखायला लागलं तुम्हाला दवाखान्यात नेते कोण? मग तुमचे हिरो कोण असायला पाहिजे? मग पाहिजे कर यांना किती यांच्या डोक्यात किती मिनिटात उजेड पडला? फक्त 2 मिनिटात. आणि तुम्ही किती जरी कोणत्या जरी हॉस्पिटलमध्ये नेला असतं ते तरी म्हणले होते माझा हिरो विराट कोहली. बसा खाली. विठाला विठाला आईबाप जर चांगले तर लेकरू चांगलं. आईबाप जर अवगुणी तर पुत्र सुद्धा अवगुणी. आणि तू खबर आहे जो आपल्या इतर ठिकाण जागा आहे त्याच्या माता पिताला धन्यता देतात. आपोली आईचा जो असे जागता धन्य माता पिता तयाची. बर तू खबर आहे या अभंगात फक्त तुम्हीच करते मुलाच्या माता पिताला धन्यता दिली का हो? कुणा कोणी दिली आहे? तर एके ठिकाणी भगवंताचे लाडके ललिवाळ संत भक्त संत शिरोमणी नामदेवराय यांनी सुद्धा एका ठिकाणी करत पगार मुलाच्या माता पित्याला धन्यता दिली. ते कुठं? जर आपण एक उदाहरण पाहू करावं. विठाला पैठण क्षेत्रामध्ये एकनाथ महाराजांचे पूर्वज भानुदास महाराज यांचं कीर्तन सुरू होतं. आणि कीर्तन सुरू होतं आणि त्यांनी कीर्तनातून असा उल्लेख केला की पंढरीचा पांडुरंग परमात्मा दिनावर दया करणार आहे. आणि डोळे पांगळ्याला पाय खुळ्याला हात देतो बस त्याचे पाय नतमस्तक व्हा. आणि हे कीर्तन ऐकायला त्या श्रोत्यामधील एक श्रोता होता की ज्याला जन्मापासून हातही नाही आणि पायही नाही. आणि त्याचं नाव आहे कुर्मदास. कुर्मदासांनी निश्चय केला पंढरीचा पांडुरंग परमात्मा दिनावर दया करणार आहे. आणि डोळे पांगळ्याला पाय खुळ्याला हात देतो. मी देवाकडे हात आणि पाय मागणार. निघाले कुर्मदास महाराज. 700 वर्षापूर्वीची गोष्ट. चालायला रस्ता नाही पण कुर्मदासांनी निश्चय केला. निश्चय. आणि तुकाराम महाराज म्हणतात निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. कुर्मदान दिवसभर गडबडात गुणगणत राहावं. कोणी तोंडात घातलं ते खावं. वेळ त्या आश्रयाला पडावं. झोपी राहावं. पुन्हा चालत राहावं. चालत गडबडत गुणगणत कुर्मदास सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात मोडलिमच्या थोडं पुढं लवळ नावाच्या स्टेशनपर्यंत आले. रस्त्याच्या कडीला कुपऱ्यात पडलेल्या धुळीनं मागलेल्या कुर्मदास दशमीचा दिवस असल्यामुळे वारकऱ्यांची दिंडी आली. ज्ञानोबराय तुकोबरायच्या जय घोषात दिंडी आली. त्यावेळेस कुर्मदास त्या वारकऱ्यांना आवाज देतात. ओ वारकरी बाबा. सगळे थांबले. विचार करताय तर दिसत कोण नाही पण कोण आवाज येतोय? वारकरी पुन्हा म्हणतात आपल्याला पाच झाला असावा. पुन्हा वारकरी चालतात. पुन्हा कुर्मदास आवाज देतात. ओ वारकरी बाबा. वारकरी थांबले. वारकरी म्हणले नाही कोणीतरी आवाज देते. वारकऱ्यांनी मागं पाहितलं तर रस्त्याच्या कडीला कुपऱ्यात पडलेला धुळीनं माकलेला त्यांना तिथे एक व्यक्ती दिसला. वारकरी पळत त्याच्याकडे आले आणि वारकरी एकामागे एक प्रश्न कुर्मदासाला विचारू लागले. कुठले आहात? काय नाव तुमचं? काय उद्देश तुमचा? काय कुठून आले तुम्ही? कुठं जायचं आहे? त्यावेळेस सगळे वारकरी शांत झाल्यावर कुर्मदास म्हणतात
मी मुंगी पैठणचा आहे, मला जन्मापासून हातही नाही आणि पायही नाही. बांधात महाराज कीर्तन ऐकल्यामुळे ठरवलं होतं की आज मी पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यावं, पण माझं पुण्य पुरलं नाही. पण तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही उद्या एकादश आहे, तुम्ही उद्या एक वेळेस नाही तर 2 वेळेस पाया पडा. वारकरी म्हणतात एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. त्यावेळेस वारकरी म्हणतात का, त्यावेळेस कुर्मदास म्हणतात एकदा तुमच्या नेहमीच आणि दुसऱ्यांदा माझ्यातर्फे. आणि माझ्यातर्फे पाया पडताना भगवंताने विनंती मान्य केली तर एवढंच म्हणा की एक मुंगी पैठणचा ग्रस्त आहे आणि त्याला जन्मापासून हातही नाही आणि पायही नाही, आणि त्यानं तुम्हाला दर्शन द्यायला बोलवलं आहे. ऐकून वारकरी सदगती झाले. वारकरी पंढरपुरात आले. वारकऱ्यांनी चंद्रभागेचं स्नान केलं. वारकरी रावळात आले. वारकऱ्यांनी पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं. त्यावेळेस वारकरी म्हणतात अरे देवा 85 वर्षापासून वारी करतोय रे, पण असं कधी प्रकरण पाहिलं नाही. एक मुंगी पैठणचा ग्रस्त आहे आणि धुळीने रक्ताने अंग सारं माखलेलं आहे आणि त्याला जन्मापासून हातही नाही आणि पायही नाही, आणि त्यानं तुम्हाला दर्शन द्यायला बोलवलं आहे. त्यावेळेस हे ऐकून महाराज देव सदगतीत झाले. हे ऐकून देव सदगतीत झाले आणि देव निघाले आणि देवाने सोबत नामदेवरायांना ज्ञानोबरायांना घेतलं. म्हणजे एक ज्ञान, एक नाम आणि एक देव, हातोबेने संगम निघाला. आणि ज्यावेळेस कुर्मदासा पशी येतात त्यावेळेस रस्त्याच्या कडेला कुकाड्यात पडलेले धुळीनं मापलेले कुर्मदास आणि भगवंताने कुर्मदासाला स्वतःच्या मांडीवर घेतलं आणि कुर्मदास धुळीनं माखलेला अंग आपल्या पितांबरानं पुसलं आणि किलकिल्या डोळ्यानं कुर्मदास सारखं देवाकडे पाहत होते. आणि कुर्मदास म्हणतात देवा तुका म्हणे जय मा आल्याचे तर विठ्ठलची एक देख लिया देवा तुला पाहिलं कृत्य झालेलं देवा मरतो मी. आणि कुर्मदासांनी प्राण सोडला. हे बघून नामदेवराय ज्ञानोबराय आणि देव हे तिघही रडू लागले. महाराज देव म्हणाले आपण इकडे आलोच तर इथून आरण हे सावता महाराजाचं गाव जवळच आहे, सावता महाराजाला भेटून जावा. आणि देवानं सांगितलं नाही, या नामदेवरायांना ज्ञानोबरायांना सांगितलं नाही की आपल्याला सावता महाराजाला भेटायला जायचं, कारण की नामदेवरायांना थोडा अहंकार झाला होता की देव फक्त माझ्यापाशीच राहतात, देवाला दाखवायचं होतं, अहंकार घालवायचा होता. म्हणून देव म्हणाले नामदेवरायांना ज्ञानोबरायला म्हणालेच नाही, निघाले. ज्यावेळेस सावता महाराज मळापाशी येतात त्यावेळेस देव म्हणतात ज्ञाना आणि नामा मला खूप ताण लागली आहे, हा हिरवागार मला दिसतोय, मी याच्यातून पाणी पिऊन येतो. गेले देव. ज्ञाना आणि नामा राहिले बाहेरी मळीया भितरी देव गेले. आणि देव मायामध्ये आले. भाजीच्या वापात बसलेले सावतोबराय समोर गरप, खांद्यावर घोंगड, डोक्याला लाल पागुट आणि डोळे मिटून आनंदात चिंतन चाललेलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. इतक्या देवानं सावतोबरायच्या डोक्यावर हात ठेवला. त्यावेळेस सावता महाराज म्हणतात देवा तुम्ही? त्यावेळेस देव म्हणतात हो सावतोबा, 2 चोर माझ्या पाठीमागे लागलेले आहेत, मला लपव. त्यावेळेस सावता महाराज म्हणतात भाजीच्या वाफ्यात लप देवा. देव म्हणले जमणार नाही. त्यावेळेस सावता महाराज म्हणले उसात लप देवा. देव म्हणले जमणार नाही. त्यावेळेस सावता महाराज म्हणले केळीच्या बागेत लप देवा. देव म्हणले जमणार नाही. त्यावेळेस सावता महाराज म्हणतात का धन्य त्याची